आज सगळ्यात पहिले तर मी माझ्या पाण्याची बॉटल भरून घेतली। खूप कमी पाणी पिते, त्यामुळे मला असं करावं लागतं जेणेकरून माझ्या बॉडीमध्ये 2-3 लिटर तरी पाणी जाईल। त्यानंतर मी आज मटकी फ्राय बनवली होती, पण खायच्या वेळेस लक्षात आलं की आज तर मला उपवास आहे। मग मटकी फ्राय यांना दिली आणि त्यानंतर मी मला साबुदाणा भिजू वगैरे घातला। बराच वेळ झाला होता साबुदाणा भिजायला, त्याला दुपार झाली होती। दुपारी मी फराळाचं वगैरे केलं, बाकीचं काम आवरलं आणि त्यानंतर मला आज हे सगळं आवरायचं होतं, कारण माझं एक कॉम्पॅक्ट पावडर फुटलेलं होतं आणि बाकीच्या सगळ्या सामानांना ते लागलेलं होतं, तेच मला आज आवरायचं होतं। क्लीन वगैरे करून मी हे सगळं ठेवतच होते। हे ठेवत असताना दुसरं कॉम्पॅक्ट माझ्या हातातून कधी पडलं ना मला समजलंच नाही। त्यानंतर हे भरून वगैरे ठेवलं, पण आज नेमकं काय होत होतं काय माहीत, आवरायला गेले की आणखी काम माझं लांबत होतं। बेला विटाचे परफ्यूम आजकाल जरा जास्तच आवडायला लागले मला, आणि तुम्ही बघू शकताय मी आणि माझं न संपणारं हे घड्याळीवरचं प्रेम। फार काही ब्रँडेड नाही, यात 2-3च ब्रँडेड आहे, पण जेव्हा 11th होते तेव्हा सगळ्यात पहिले ब्रँडेड वॉच आली होती माझ्याकडे, ती होती फास्ट्रॅगची। बाजूच्या दीदीकडे आज व्रत होतं, त्यामुळे तिने हे सगळं दिलेलं होतं। रात्रीचे जेवण वगैरे करून आम्ही बाहेर गेलो तेव्हा रांगोळीवाला दिसला। इकडे नेहमी काही रांगोळी मिळत नाही, त्यामुळे जेव्हा दिसेल तेव्हा रांगोळी वगैरे घेऊन ठेवावी लागते। रांगोळी वगैरे घेतली, घरी आलो आणि त्यानंतर आम्ही टेरेसवर गेलो। बराच वेळ टेरेसवर थांबलो। असा होता माझा आजचा दिवस। बाय।